वरच्या गोष्टीसोबत आपण इथे झाल्याचं पाहतो. कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर ती का करायची हे समजून घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. महाराजांनी सुद्धा आपल्या रामगीतेमध्ये लिहिलं, उत्सव असो अथवा सण, पुण्यतिथी असो अथवा जयंती दिन, उगीच लाडू पेढे खाया जयंती दिन पाळू नये. म्हणजे बाप कोणतीही उत्सव असो अथवा सण सांगता यावे त्याचे कारण, उगीच लाडू पेढे खाया जयंती दिन पाळू नये. तर हे जे आपण करतो त्याच्या मागचं कारण जे आहे ते आपल्याला सांगता आलं. कारण जर आपल्याला माहित असेल तर त्याच्यामध्ये निवारण समावलेलं असते, आणि निवारण जर झालं एखाद्या गोष्टीचं तर मनुष्य हा तृप्त, सुखी, शांत, समाधानी होतो. कारण आहे काहीतरी म्हणून आपण डॉक्टरकडे जातो, दवाई घेतो, सुख, शांती, समृद्धी या तिन्ही गोष्टी आपल्याला बऱ्या प्रमाणामध्ये मिळतात. म्हणून वंदनीय डॉक्टर सुद्धा तुकोजी महाराजांनी बघितलं की किती मोठे जाती आहे, धर्म आहे, पंथ आहे, संप्रदाय आहे, देश काल समयावरती दृष्टी नेते होऊन येती, परिवर्तन धर्मात येते. वेळ काळ परिस्थितीप्रमाणे अनेक साधू संत महात्मे ऋषी हे या सृष्टीमध्ये येतात. त्यावेळीची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून त्यांना जे काही तत्वज्ञान, विचार, कार्य करता येते, देता येते ते देतात आणि निघून जातात. म्हणून मला वेळ काळ ठीक आहे, समयावरती म्हणजे वेळेप्रमाणे, काळाप्रमाणे, समयाप्रमाणे, त्या स्थितीप्रमाणे ठीक आहे ऋषी नेते होऊन येते, परिवर्तन त्याला नष्ट करणे, तर त्याचा तो स्वभाव आहे, त्याचा तो गुण आहे, तो त्याचा धर्म आहे. अशा पद्धतीने हे जे संपूर्ण विश्व आहे या विश्वाचाही जर धर्माची जर आपण व्याख्या करतो म्हटलं तर तो अबाधित आहे, त्याला आपण बदलू शकत नाही. त्याचप्रमाणे मानव जाती आहे, मग सगळ्या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचा जो धर्म आहे त्याचा एक निश्चित असा स्वभाव आहे, गुण आहे. तर या मानवाचा सुद्धा काहीतरी धर्म असला पाहिजे. आणि मग मानवाचा धर्म नेमका कोणता आहे, त्याला कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी आचरण केलं पाहिजे, तेव्हा त्याच्या आतमध्ये जी आत्मशक्ती आहे ती प्रगट होईल आणि तो आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होईल. हे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. आणि ते माहीत नसल्यामुळे हे अनेक प्रकारचे दुःख, दारिद्र्य आपल्या जीवनामध्ये आहे. हे